अंगी अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो संसाराचे अंगी अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोहळे झाले त्रिभुवन 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 विषमधून सांडिले विषमधून सांडिले विषमधून सांडिले आता हे सोहळे झाले त्रिभुवन 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 विषमधून सांडिले विषमधून सांडिले विषमधून सांडिले संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमधून सांडिले ब्रह्मपुरी वास करणे अखंड नदी की जी तोंड विटाळाचे आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमधून सांडिले तुका म्हणे आम्हा एकांदाचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमधून सांडिले विठ्ठला विठ्ठला संसाराची अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमधून सांडिले शिवेसाठी निवडलेला अभंग जगतवंद्य संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अभंग असून निर्याण प्रकरणातला आहे सेवा नैमित्तिक आहे निमित्त सर्व ज्ञात आहे तरीही नामोल्लेख करणं गरजेचं आहे आपल्या गावची वडुस्कर कंपनी इथली मैनावती बाई परशुराम वडुस्कर यांचं हे प्रथम पुण्यस्मरण वारकरी संप्रदायाच्या हिशोबाप्रमाणे
धर्मशास्त्रानुसार जर आपण विचार केला तर प्रथम वर्ष श्राद्ध, ते हाराचं ओझं बघून मला असं वाटतं की खरंच एकनाथनं खूप आईची सेवा केली असली पाहिजे. रामदासनं सांगितलं होतं मला, हार थोडा जड आहे बरं का. म्हटलं असल, पण आमच्या योगेशच्या वजन एवढं वजन आहे हाराचं आहे. आई वडिलांची सेवा करणं ही आपली संस्कृती आहे, केलीच पाहिजे, आपलं ते कर्तव्य आहे. आपण लहान असताना आपले अनंत अपराध मातेपित्यांनी पोटात घातलेले असतात. किती आपण त्रास दिला तरी आई वडील सहन करतात. वडील रागावले तर आई म्हणते जाऊ दे लेकरू आहे, आई रागावली तर वडील म्हणतात जाऊ दे लेकरू आहे. वय झाल्यानंतर मेंदूवरचा बॅलन्स संपतो, त्यामुळे लहान मुलापेक्षा म्हाताऱ्या माणसाची अवस्था बिकट होते. तेही त्रास द्यायला लागतात, पण त्रास सहन करण्याची क्षमता आपल्याकडे नसते. त्यामुळे बरीच मुलं मातेपित्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. आता आम्ही आपल्या जीवनच्या घरी बसल्यानंतर आपले आमदार साहेब, खंदाडे साहेब, आम्ही गप्पा मारत बसलो होतो. मी म्हटलं साहेब आपली संस्कृती आहे, पण बरीच मुलं आईकडे वडिलाकडे दुर्लक्ष करतात आणि दुर्दैव आहे. आपण आपली संस्कृती सांगत असताना सांगतो श्रावण बाळाने आई वडिलासाठी कावड केली, संपूर्ण देशामध्ये तीर्थयात्रा करत निघाला. कावड कशासाठी केली? त्यांना अंध होते, चालण्याचा त्रास सहन होत नव्हता, वय झालेलं होतं, म्हणून कावड केली. रात्रीचा प्रवास का करायचा? दिवसा त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून रात्रीचा प्रवास करायचा. एवढी त्यांनी मातेपित्यांची सेवा केली. एवढी सेवा केली की श्रावण बाळाला बाण लागल्यानंतर त्या वृद्ध मातापित्यांनी मुलाच्या वियोगामध्ये प्राणत्याग केला. रामायणामध्ये हा विषय आलेला आहे सगळा. आणि ज्यावेळेस आपण वारकरी संप्रदायाचा इतिहास पाहतो त्यावेळेस पुंडलिक रायांनी आईवडिलांच्या सेवेच्या पुण्याईवरती परब्रह्म असणारं पंढरीराय परमात्मा पांडुरंगाला विटेवरती उभं केलं. आपली संस्कृती आहे. पण दुर्दैव असं आहे साहेब, मला एक मेसेज आला होता. प्रमुख वृद्धाश्रमाची त्यांनी यादी पाठवली होती मला आणि सांगितलं होतं की हे प्रमुख वृद्धाश्रम 1100 आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. प्रमुख, चालर चिल्लर किती आहेत ते मलाही माहीत नाही, म्हटलं त्याचा कधी हिशोब केला नाही. पण या 1100 वृद्धाश्रमाचं जर आपण रजिस्टर पाहिलं तर त्या रजिस्टरमध्ये फक्त हिंदूचे आईवडील दिसतील म्हटले पाहायला. मुस्लिमाचे नाही ना ख्रिश्चनाचे नाही, फक्त हिंदू. पुढे धर्म लिहावा लागतो, जातीच्या नंतर धर्म. कोणी किती जरी घासा करून ओरडलं जात काढू नका तरी रजिस्टरला जात नोंदवावीच लागते. धर्माचं नाव घेऊ नका म्हटलं तर रजिस्टरला धर्म लिहावाचा लागतो, हे चुकत नाही. राष्ट्रीयत्व म्हटल्यानंतर जसं आपण भारतीय लिहितो तसं धर्म त्याचा एक खाना आहे आणि जात याचा एक खाना आहे. त्या रजिस्टरमध्ये जात आणि धर्म या खान्यामध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन ही धर्मच नाहीत. जे आहेत ते फक्त हिंदू धर्माचे आई वडील, आणि तेही शेतकऱ्याची नाहीत. आनंदाची बाब कुठले? शेतकऱ्याचे मायबाप वृद्धाश्रमात नाहीत. कसं काय होत नाही? त्याच्या परिस्थितीला अनुसरून ते रडत पडत आई वडिलांना सांभाळणार. पण जे शिकलेले गाबडे आहेत की नाही, ज्यांना सुशिक्षित म्हटल्या गेलं, ह्या पिलावळीचे आईबाप सगळे वृद्धाश्रमात आहेत. पाठीमागं अहमदपूरचं प्रकरण तुमच्या नजरेसमोर असेल. आईबाप मेले तरी ती पोर आलं नाहीत मातेला सुद्धा.
ही दुर्दैवाची बाब आहे. पण मातेपित्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे, आपली संस्कृती आहे, आपला तो धर्म आहे, आपण ते केलं पाहिजे. बऱ्याच जणांनी सांगितलं एकनाथनं फार आईची सेवा केली, चांगलं आहे. आणि एकनाथ मातृभक्त आहे म्हणूनच हे मातृभक्त आलेत. खंदाडे साहेब त्यांनी आईची फार सेवा केली. असं आज एका मातेचं प्रथम पुण्यस्मरण, त्यानिमित्ताची आपली ही सेवा, त्यानिमित्ताने निवडलेला अभंग. महाराज तुकोबाराय निर्याण प्रकरणामध्ये हा अभंग आपल्या टाळकऱ्यांना सांगत असताना म्हणतात, या संसारामध्ये किंवा या संसाराच्या अंगामध्ये खूप व्यसन आहेत, पण आम्हाला मात्र कुठलंही व्यसन कधीही बाधलं नाही. का बरं? त्याचं कारण आम्ही सतत भगवंताचं चिंतन करत राहिलो. वेळेत जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. प्रयत्न म्हटलं मी, वेळेत जाऊ म्हटलं नाही. मग अशीच म्हटलं साहेबांना, आमचं म्हाळंगऱ्याचं कीर्तन अगदी वेळेत झालं. किती? 8 ते 10 म्हणजे 8 ते 10. 10ला 1.5 मिनिट कमी असताना मी खाली बसलो होतो आणि 10:30ला झोपायला गेलो. हनुमंतर 11:45लाच घरी गेला. त्याला विचारलं घरच्यांनी, कीर्तन नव्हतं का आज? ते म्हटलं झालं. शक्यच नाही म्हणले एवढ्या लवकर होणं. का? त्याला रोजच 1:30 वाजता जायला. असो, महाराज सांगतात संसाराच्या अंगामध्ये व्यसन आहेत. संसार आणि व्यसन, बरं का? संसार म्हणजे काय? सर्वसाधारणपणे आपल्या खात्यामध्ये किंवा आपल्या सततच्या अनुभवातून आपण संसार कशाला म्हणतो? व्यंकटराव, लग्न करणं, मुलं बाळ होणं, याला काय म्हणतो? संसार. का याच्यापेक्षा वेगळं काय आहे आमच्या हिशोबात? नाही. शास्त्र याला संसार म्हणत नाही. हा प्रपंच आहे. हा काय आहे? हा प्रपंच आहे. हा संसार नाही. मग संसार काय? अगा उपजने आणि निमने हे साचची कीर्वाणने तया जीवलोको म्हणे संसारोहन. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशेनम इह संसारे. याचं नाव संसार आहे. पुन्हा पुन्हा जन्मनं, पुन्हा पुन्हा मरणं, पुन्हा पुन्हा गर्भवासाला येणं, याच्याविषयी असणारी सत्यत्व बुद्धी, त्याचं नाव संसार. आपल्याला मृत्यू खरा वाटतो की नाही? खरा वाटतो म्हणूनच भीती वाटते. वास्तविकता जर आपण पाहिली, मृत्यू शरीराला आहे का जीवाला आहे? शरीराला आहे. जीवाचा आणि त्या मृत्यूचा काळी मात्र संबंध नाही. जीव जो आहे तो स्वरूपाने अमर आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतात, न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भवितावान भूयः अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. स्वरूप जीवाचं न जायते न म्रियते न विपरिणमते. तो जन्माला येत नाही म्हणून मरत नाही, जन्म मृत्यू नाही म्हणून त्याच्यामध्ये कुठलाच वेगळा असा परिणाम पाहायला मिळत नाही. शरीर जन्मालाही येतं, जन्माला येतं म्हणून शरीर मरतं आणि सतत त्याच्यामध्ये परिणाम पाहायला मिळतात आपल्याला. ज्यावेळी आपण लहान होतो, बाल्यावस्थेतलं शरीर आज आहे का? कुठे गेलं? कुठे गेलं? मेलं ते. क्षणाक्षणाला याला मृत्यू आहे आणि क्षणाक्षणाला याची निर्मिती आहे. अति सामिप्यामुळं आपल्या ते लक्षात येत नाही. तुम्हाला गंमत सांगू का? डोळ्यांनी सगळं दिसतं की नाही आपल्याला? डोळ्यांनी सगळं दिसतं. आता आपण ते वापरत नाही, पण कल्पना करा, डोळ्यात काजळ घालायचं म्हटल्यानंतर आरशात बघून घालावं लागतं का न बघता? का बरं? अरे डोळ्यात घालायचं आहे ना, मग आरसा कशाला पाहिजे? जग सगळं डोळ्याने पाहताय, मग त्याला आरसा कशाला पाहिजे? बरं, एवढ्या लांबचा आपण पाहतो,
कपाळाला गंध लावायचा म्हटल्यानंतर आरसा लागतो का बिगर आरशाचा लावतो आपण गंध? आरसा लागतो. एवढ्या जवळ किती अंतर आहे डोळ्यामध्ये आणि कपाळामध्ये? भोवयाच्या वर गेलं की कपाळच आहे. एवढ्या जवळ कशाला आरसा पाहिजे? अति सामिप्य. अति जवळचं जर पाहायचं असेल तर त्यासाठी साधन वापरावं लागतं. बिगर साधनाचं ते दिसत नाही, पाहता येत नाही, ती क्षमता आमच्याकडे नाही. अतिसामिप्य देहाशी आमचं आहे. जीवाचं अतिसामिप्य देहाशी आहे. त्यामुळं सतत याचा होत असणारा बदल आमच्या नजरेत येत नाही. बाल्यावस्थेत पाहिलेलं मूल आम्ही जर 10 वर्षांनी पाहिलं तर आपण काय म्हणतो? एवढा मोठा झाला. 10 वर्षांनी पाहिला. त्याच्या आई वडिलांना वाटतं का मोठा झाला? नाही वाटत. का? सतत जवळ आहे. जरी त्यानं काही चूक केली तर आई वडील म्हणतात लहान आहे, जाऊ द्या. क्षणाक्षणाला याचा नाश होतो. आपल्याला जाणवत नाही. आपल्याला नाश कधी जाणवतो? हे निचेष्ट पडल्यानंतर कळतं की हे आता मेलं. आणि जीव, भाषा कशी आहे बघा, आपणच बोलतो पण आपल्याला लक्षात येत नाही. जातो तो जीव आणि मरतं ते शरीर. बरोबर आहे ना? सहज माणसं विचारतात किती वाजता जीव गेला? म्हणजे जातो. का असं म्हणतात किती वाजता जीव मेला हो त्याचा? कधी ऐकलं नाही. जातो तो जीव आणि मरतं ते शरीर. का मरतं? याचा स्वभाव आहे मरण हा. या शरीराचा स्वभाव मरण हाच आहे. हे कधीच अमर होत नाही, कोणाचंच होणार नाही. झालं तुकोबारायचं अमर झालं, ते घेऊन गेले वैकुंठाला. दानोबारायचं अमर झालं, त्यांनी समाधी देऊन टाकली त्या शरीराला. आजही त्या रूपामध्ये दानोबारा आपल्याला पाहायला मिळतात. पण ही जी ताकद आहे ती ताकद वेगळी. आणि ती ताकद जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याला पर्याय आहे, ते म्हणजे नामचिंतन. महाराज म्हणतात जोपर्यंत याच्याविषयी सत्यत्व बुद्धी आहे तोपर्यंत व्यसन म्हणजे दुःख आम्हाला भोगावीच लागतील, त्याला पर्याय नाही. याच्याविषयी सत्यत्व बुद्धी नष्ट झाली. आमचं घोटाळा कुठं होतं सांगू का? जे आपलं नाही त्याला आम्ही आपलं म्हणतो आणि आपलं आहे त्याच्याकडे पाहतच नाही. शरीर भले आमच्या जवळ आहे पण ते आपलं आहे का? नाही. हे माझं म्हटलं की बिघडलं. जे जे माझं आहे किंवा जे जे आम्हाला माझं वाटतं ते तेच आम्हाला दुःख देतं. तो की गंमत म्हणून सांगतो, जगातलं कुणीतरी मेल्यावर आम्हाला दुःख होतं का? ज्याला आम्ही आमचं म्हटलं ते मेल्यावर दुःख होतं. जीवन आयशे नाव कधी दुःख होतं? भगवान परमात्म्याने सृष्टी निर्माण केली. सृष्टीमध्ये स्त्रिया निर्माण केल्या, पुरुष निर्माण केले. माझं हे आम्ही निर्माण केलं. लक्षात येतं ना मी काय म्हणतो? माझं हे आम्ही निर्माण केलं. भगवंताने फक्त एक स्त्री निर्माण केली. माझी बायको आम्ही निर्माण केली. लक्षात आलं का? कोण आहे? आमची मालकीण आहे. म्हणजे कोण? बायको. माझी बायको आम्ही निर्माण केली. भगवंताने पुरुष निर्माण केला. माझा मुलगा आम्ही निर्माण केला. माझी मुलगी आम्ही निर्माण केली. ती माझी मुलगी किंवा माझा मुलगा हेच आम्हाला त्रास देतं. माझा हा शब्द त्रासाचा आहे बघा. कुठेतरी ऍक्सिडेंट झाला, एखादा माणूस मेला, आम्ही गाडीत बसून रुबावात बघत जातो. आणखीन शेजारी बसलेल्याला म्हणतो नीट चलिवत नाहीत गाड्या हो, उगं बरतोंड करून पळवतात, कसं बी असे मरतात. पुन्हा कळालं ते आपलंच पोरग होतं. मग तिथून बोंबलत माघारी. का जाताना पाहिलं नव्हतं? पाहिलं होतं, पण ते माझं आहे हे माहीत नव्हतं. दुःख कोण देतं? माझं हे दुःख देतं. शरीर माझं म्हटलं की ते दुःखच देणार. शरीर संबंधाचे नाते
संबंधाचे नाते शरीर संबंधाचे नाते भोरड्या बुडविती शेताते शरीराच्या संबंधाने निर्माण झालेली सगळी नाते आम्हाला आत्मोद्धारासाठी घातक आहेत. का बरं? शरीर मी म्हटलं की शरीर संबंधी माझे आले. आता आणखीन एक गंमत सांगतो तुम्हाला, बघा लक्षात येते का. माझा मुलगा आपल्यापेक्षा वेगळा आहे का आपणच आहे? काय आहे? माझा मुलगा म्हटल्यानंतर ती स्वतंत्र व्यक्ती आहे की नाही वेगळी? बरोबर. माझी मुलगी स्वतंत्र आहे की नाही वेगळी? माझी बायको वेगळी. आणि माझं शरीर वेगळं आहे का आपल्याशी एकरूप आहे? एकरूप. आता माझं म्हटल्यानंतर वेगळं पाहिजे की नाही? पाहिजे नाही, वेगळंच आहे. पण आमची भूमिका ती नाही. लक्षात आलं का? वेगळंच आहे ते. पण आम्हाला वाटतं मी म्हणजे शरीर. याला म्हणायचं देहाशी तादात्म्य संबंध जोडणं. आणि हा कधी जोडलेला आहे? जन्मल्यापासून. आपले वैकुंठवासी श्री गुरु भगवान महाराज सांगायचे, मूल जन्माला आल्यानंतर त्याला पाळण्यात घालून नाव ठेवतात. तिथपर्यंत ते मूल स्वस्वरूप स्थितीमध्ये स्थिर असतं. ते हसलं तरी स्वतःशी हसतं आणि रडलं तरी स्वतःशी रडतं. आमची आई लहानपणी म्हणायची, मूल हसायला लागलं आम्ही म्हणायचं ते बघ ते हसायला लागलंय. त्यानं सांगायचं कर्माला बघून हसतंय म्हणायचे. ते झोपेत हसायचं, ते कर्माला बघून हसतं. रडायला लागलं त्याच्या कर्माला बघून रडतं. चांगले वाईट कर्म पूर्वी केलेले त्याला पाहून हसतं, त्याला पाहून रडतं. ते स्वरूप स्थितीमध्ये असतं. होतं काय, आम्ही ज्यावेळेस त्याला पाळण्यात घालतो आणि त्याचं नाव ठेवतो. नाव ठेवल्यानंतर ज्यावेळेस सगळे नातेवाईक निघून जातात, घरात असणारी मंडळी त्या मुलाला घेतात आणि समोर उभं राहून त्या नावाने त्याला दुसरं हाक मारतं. ते काही पाहत नाही नाव घेऊन हाक मारली तरी. त्याला माहिती नाही हे नाव आपलं आहे म्हणून. त्यानं पाहावं म्हणून त्याला टाळ्या वाजवणं, त्याला खानाखोना करणं. आणि मग नाव घेऊन हाक मारली की त्यानं पाहायला लागल्यानंतर मग म्हणतात आत्ता ओळखायला लागले. मला सांगा, आता ओळखायला लागलं का विसरायला लागलं? विसरायला लागलं. काय विसरायला लागलं? स्वस्वरूप स्थिती विसरायला लागलं आणि देह तादात्म्य जोडायला लागलं ते. आणि एकदा देह तादात्म्यावर बुद्धी दृढ झाली, मृत्यू समोर ठाकला तरी सुद्धा आमचा तो तादात्म्य संबंध जात नाही. आणि जोपर्यंत तो संबंध जात नाही तोपर्यंत शरीरांतर्गत असणारे जे कर्म आहेत त्या कर्माचे होणारे सुखदुःख त्याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज तुकोबारांना विचारा, तुम्ही या देहात आला होता, मग हे दुःख तुम्हाला झाले नाहीत का? महाराज म्हटले अजिबात नाही. का बरं? अरे याचा माझा संबंधच नाही. या देहाचा आणि माझा संबंधच नाही म्हटले. जरी उद्या कोणी देहाची पूजा केली तरी मला आनंद नाही आणि कोणी त्या देहाला मारलं तरी दुःख नाही. निंदी कोणी मारी वंदे कोणी पूजा करे, वंदे कोणी पूजा करे, वंदे कोणी पूजा करे. निंदी कोणी मारी वंदे कोणी पूजा करे, वंदे कोणी पूजा करे, वंदे कोणी पूजा करे.
मारी बंदी कोणी पूजा करी. कोणी निंदा करता मारतं, कुणी बंधन करतं, पूजा करतं. महाराजांचं चरित्र जर आपण पाहिलं, मंबाजी भावाने मारलं की नाही? मारलं. गावाने सगळ्या निंदा केली, वेड्यात काढलं, तोंडावर म्हणायचे हे काय येड आहे म्हणायचे, सगळं होतं ते वाटून टाकलं लोकाला, आता बोंबलत फिरायला लागले. जी काय भक्त मंडळी होती महाराजांची, जे टाळकरी होते, या सगळ्यांनी महाराजांचं सतत स्तवन करायचं, पूजा करायची, स्तुती करायची. वा, आमच्या महाराजासारखा साधू पृथ्वीच्या पाठीवर नाही म्हणायची. त्यांनी चांगलं म्हटलं म्हणून महाराजांना आनंद वाटला नाही, कोणी शिव्या दिल्या म्हणून दुःख झालं नाही. महाराजांनी पुढे सांगितलं स्पष्ट शब्दामध्ये, मज हेही नाही तीही नाही, वेगळा दोही पासून. निंदा केली, मारलं, त्याचाही माझा काही संबंध नाही. स्तुती केली, पूजा केली, त्याच्याशीही संबंध नाही. का? वेगळा दोही पासून. का वेगळा आहे? अरे देहाचाच माझा काही संबंध नाही. मर्यादित कालावधीसाठी हे शरीर आपल्याला मिळालेलं आहे. या शरीरामध्ये आल्यानंतर पूर्वकर्मानुसार आपल्याला भोग मिळतात. पूर्वीचं जे आपलं कर्म आहे त्या कर्मानुसार भोग मिळतात. आपली इच्छा असली तरी मिळतात, नसली तरीही मिळतात. अन्न मानधन हे तो प्रारब्धाधीन. इच्छा नसली तरी माणूस आमदार होतो. नाही नाही मला नको, लोक म्हणतात का नको, आम्ही निवडून देणार आहेत, चला आमदार. एखाद्याची इच्छा आहे आपण आमदार हो, बऱ्याचदा घडतं. आमदार केला लोक उभारतात, त्याचं एक मत, त्याच्या बायकोचं एक मत, आणि सज्ञान असलं तर पोराचं एक मत. किती मतं झाले? 3. चौथं पडत नाही. त्याची इच्छा आहे पण प्रारब्धात असलं पाहिजे ना. मान आहे, प्रारब्धाने आहे. अन्न आहे, तुम्हाला ज्यावेळी जिथं जेवायचं, काय जेवायचं सगळं अगोदर ठरलेलं आहे. तुमची इच्छा नसली तरी तिथं तुम्हाला जेवावंच लागेल. तुमच्या प्रारब्धातलं आहे. धन प्रारब्धातलं आहे. बरं का, मी अनेकदा सांगितलं, डोक महाराज आम्ही बसलं म्हणजे आमच्या गप्पा निघतात, पण तो विसरला नाही. ज्यावेळेस पंढरपुरात पहिल्यांदा भेट झाली त्यावेळेस त्याने सगळं पूर्वीचं सांगितलं. आणि मग लोकाला कळायला लागलं की तात्या आणि हे दोघं मित्र आहेत. मला म्हणायचे काय का मला ती गाडीत फिरतोय आणि तुम्ही चलत, म्हणजे त्याचं प्रारब्ध आहे. त्याचं गाडीत फिरायचं प्रारब्ध. तुम्हाला गंमत सांगतो, ॲक्सिडेंट झाला होता पाठीमागं. त्याची ॲक्सिडेंट झालेली गाडी, त्या गाडीचा लोकांनी लिलाव केला, त्या गाडीच्या 10 पटीने किंमत लिलावात आली. ते पैसे तसेच त्याला दिले आणि एकाने मोठ्या व्यापाऱ्याने दुसरी 60-70 लाखाची गाडी घेऊन दिली. आपल्या गाडीचे हप्ते फिटणार का? तेही महाराज, हेही महाराज. त्यांचं प्रारब्ध तसं आहे, यांचं नाही. आमचं मी म्हणतो बरंच आहे नाही का. लोकांच्या कोतने पटपटी मागून मिळती. सकाळी बोरीत आलो मी आपल्या लक्ष्मणची बुलेट घेऊन. मला गाठ पडेल ते म्हणायचं, वा महाराज बुलेटवर आलात. मी उतरलो सावकाश, स्टँडला लावले आणि म्हटलं लोकांचे आणले, द्या वेळा म्हणू नका, तुमच्या वा वा म्हणण्यामध्ये मी कुठेतरी पडन. म्हणजे लोकांचे खोत नाही मिळते. भगवान महाराजाला बैलगाडी मागून घ्यावी लागायची. मिळालं नाहीत बैल गाडी वेळेवर, म्हणून दापकेळवून आम्ही महमदापूरला चालत गेलो होतो. महाराजांचं वय 90 होतं त्यावेळेस. दापकेळ ते महमदापूर गाव अंतर किती होतं मोजा, 4-8 दिवसांनी सांगा. आमच्या जीवावर आलं चालायचं. पण महाराज असे एकदाच निघाले की निघाले. त्यावेळेस सगळे होते. आपला चंदू आता शिवनेचा, बाबमामा होतं, पंडवंगवाड, बडगिरे, नाथ महाराज, ही सगळी मंडळी होती. आणि महाराजांनी लेकराला कसं नादाला लावतात. म्हणजे अरे पोरानो, बसवंताची बैल गाडी कुठं आहे त्याचा पत्ता नाही म्हटले, चला
नांदगावला जाऊ आणि रामाची बैलगाडी घेऊन जाऊ. रामा म्हणजे ते राम मामाच्या नागारे गोडाऊन आहे बघा पलीकडं नांदगावच्या. त्या गोडाऊन पैसे आल्यावर म्हटले कशाला रामाच्यात जायचे, तिची गाडी बैल असतात गांजूरच्या वाडीच्या गावकरी, जाऊ पाटीला एखादी बस मिळते. पाटी जवळ आली, कुणी काय बोलायचं नाही, त्यांनीच सांगायचं. पाटी जवळ आली, आई तर चाराना पाणी म्हणले, कवा गाडी की कवा घोडी की, जाऊ अष्टमुड पस्तोर. महाराज लांबून लक्ष, त्यावेळेस महाराजाचा एवढा सुकाळ नव्हता. आता टेक फुटल्याने महाराज झाले. आता इथले वळीचे मोजू का, महाराज भरपूर झाले. त्यावेळेस महाराज कमी होते. आणि महाराज कुठूनही लांबून येताना लांबून पाहिलं तरी लक्ष द्यायचं महाराज यायला लागलेत म्हणून. त्या अष्टमोडला एकच हॉटेल होतं, त्याला महाराजाचं हॉटेल म्हणायचे. ते मच्छिंद्र गुरुजी आहे बघा, त्याच्या वडिलाचं एकच हॉटेल होतं. त्यांनी लांबून पाहिलं, नवरा बायको दोघंच तिथं राहायचे. आणि त्यांनी मंडळीला सांगितलं महाराज यायला लागलेत, झाडून काढ, सतरंजी टाक. 4 पावलं ते बिचारे पुढं आले. महाराजांचा हिशोब होता, तिथं थोड्या वेळ बसावं, चहा पाणी करावं, पुन्हा जावं पुढं. तिथं एक 15-20 मिनटं बसलो, चहा पाणी झालं, थोडं ऊन कमी झालं, जेवल्या निघालतो बरं का, ही सांगायचं राहिलं. सगळ्याचा हिशोब. आता महाराज तासभर झोपतेत, झोपायचं म्हणून पोटभर जेवलेले आणि काढलं उन्हातच. आष्टा मोडून माळंगर ममदापूर पाटील, ममदापूर पाटील ममदापूर. 90व्या वर्षी गाडी बैल मिळाली नाहीत. आता आपलं चांगलं जागे नाही, पुण्याई त्यांची पण मजा आपली. प्रारब्धाचा भाग आहे हा. आमच्या पूर्वकर्मामध्ये जे काही असेल त्याचे भोग या जन्मामध्ये आम्हाला भोगावे लागतात. आम्हाला म्हणजे या देहाला. लक्षात आलं का? पण या देहाला भोगत असताना जो दुःखी होतो तो फेल जातो, जो दुःखी होत नाही तो जिंकून पुढे सरकतो. दुःखी कोण होतं? देहाशी तादात्म्य संबंध ज्यांनी जोडला तो, नाही का. देव जे करतो ते बऱ्यासाठीच, ही जरी भूमिका आम्ही ठेवली ना तरी दुःख कमी होतं, जाणवत नाही तेवढं. लक्षात आलं का? आता कर्मानुसार शरीर जरी मिळत असलं तरी पुण्य घट्ट आहे, पाप चिल्लर आहे, त्या माणसाला इथं भोग चांगले मिळतात. ज्याचं पाप घट्ट आहे, पुण्य चिल्लर आहे, त्याला इथं भोग, शरीर तेच आहे पण त्या कर्मानुसार भोग इथे मिळतात. आणि भोग वाईट आहेत म्हणून जर आम्ही वाईट वागायला लागलो तर पुन्हा आमचं अकाउंटचं बॅलन्स वाढत जातं, पण कर्जाचं चक्रव्याढ व्याज त्याला बी आहे. भीष्माचार्यांचं चरित्र नजरेसमोर आणा. 21व्या जन्मामध्ये त्यांना भोग मिळाला होता. 6 शेकंद त्यांनी फेकलेला तो सरड त्या निवडुंगाच्या पानावरती राहिला आणि 6 सेकंदात त्यांनी प्राण सोडला. 6 महिने त्यांना शरपंजरी पडावं लागलं. चक्रव्याढ व्याज आहे हे. आम्ही ठरवायचं जीवनात कसं वागायचं, बरं का. निष्कारण त्रास दिला त्याचाही भोग आहे. करता आलं तर कोणाचंही चांगलं करावं, बोलता आलं कोणाविषयीही चांगलं बोलावं, देता आलं कोणालाही चांगलं द्यावं. आपल्याला देणं होत नाही, दुसऱ्याला आडवं जाऊ नये. चांगलं बोलणं होत नाही, वाईट बोलू नये. उपकार करणं होत नाही, अपकार तरी करू नये. आपल्याला जाणवत नाही पण ह्याची सगळ्याची नोंद आहे महाराज. आपल्या नोंदी चुकतील पण त्याच्या नोंदी चुकत नाहीत. आपल्या दोन्ही भुजावरती यमाचा कारकून आहे. काय त्याचं नाव? चित्रगुप्त. एवढंच ध्यानात ठेवायचं. आपण चोरून काहीच करू शकत नाही. चोरून माणूस कोणाला करेल? लय माणसात गेल्यानंतर लोकाला कळलं, ठीक आहे, लोकाला कळणार नाही, पण ज्याला कळायचं त्याला कळलं, बाद झालं की. चांगलं करा, वाईट करा, हे कर्म
त्याचे भोग पुन्हा भोगण्यापेक्षा या जन्मात भोगून फेडावे आणि पुढचा जन्म स्वच्छ 7-12 कोरा राहावा. शासनानं किती म्हणू द्या कोरा देतो, देत नाही त्यांची जण होत नाही ते. आपणच त्याच्यावर बजेट वाढू देऊ नका की. आपण जर बजेट नाही वाढू दिलं त्याच्यावर बोजा येणार आहे कुठून. आपणच पाप करायचं नाही. 7-12 कोरा झाला की नाही फळ चांगलं मिळतं. मगाशी आम्ही बोललो आई वडिलांची सेवा केली त्याला कधीच आयुष्यात काही कमी पडणार नाही. गांजूरला जात होतो की नाही आपण कार्यक्रमाला, तिथं माझा एक शाळेतला मित्र आहे साहेब. 24 तास पिलेला असतो, 24 तास. तो त्याचं हे नाव माधवच आहे बघा. दैवदुर्विलास. एकाच वर्गातले 2 खास मित्र, एक पक्का दारोड्या आणि दुसरा भजन्या. मग गेल्यानंतर मी आपलं म्हणतो काय रे काय दारू पितोस काय करतोस बरं आहे काय. त्याचं एक उत्तर ठरलेलं मी त्याला कायम म्हणणार आणि ते एक उत्तर देणार. महाराज मी दारू पिऊन आईची सेवा करतो, तुमचे माळकरी भजन करून आईला शिवाय देतात, मग बरं कोण. माझ्याकडे तरी उत्तर आहे का काही. मगाशी कांदळे साहेबांना म्हणलं हे असं दुर्दैव आहे म्हटलं, आपलीच माणसं बिघडलेली आहेत. काय उत्तर आहे काहीच नाही. मला काय वाटतं दारू पे बाबा पण आई वडिलांना सांभाळ. दारू पिल्याचं पाप तर लागणारच आहे पण आई वडिलांची सेवा केल्याचं जे पुण्य आहे त्या पुण्याच्या बळावरती तुझं जीवन सफल बनेल. त्यांचे अनंत उपकार आहेत. लक्षात आलं का. हे चांगलं कर्म जर आम्ही केलं तर दुःख कशाचं होणार आहे. आणि दुसरी एक गंमत सांगू का, आम्ही अशा ठिकाणी सुखाचा शोध घेतो जिथं दुःखाची निर्मिती आहे. संसार दुःख मूळ संसार दुःख मूळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ शोणे पाठीला गले ओढाळ. काम क्रोध लोभ शोणे पाठी लागली उडाळ. भवना विचरण लावो दृष्टी देईल भवना शरण जावो दृष्टी देईल निर्मळा. कवना चरण जाऊ
विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. कामक्रोधोला वशुनी पाठी लागले ओढाळ, कवना मी शरण जावो दृष्टी देईल निर्मळ. संसार म्हणजे हे शरीर आम्ही ज्या दिवशी धारण केलं त्या दिवशी दुःखाची सुरुवात झाली. कुठपर्यंत दुःख राहणार? शरीर आहे तोपर्यंत. शरीर गेलं, इहलोकामध्ये असणारी दुःख गेली. पण आम्ही जे कर्म केलेलं आहे ते दुःख मात्र भोगावीच लागणार आहे. शरीर गेलं तरी पर्याय नाही. आपण जर गरुड पुराणाचा संदर्भ जर पाहिला, गरुड पुराणामध्ये आता बऱ्याच लोकांचे असे समज आहेत, एकदा याच्यातून जीव गेला म्हणजे गेला, तो लगेच चेंपुरीला गेला. आम्ही लहान असताना ते बारीक राख चाळून पाठीखाली झाकायची टोपल्याखाली, सकाळी टोपलं उघडून बघायचं, त्याच्यावरती पावलं उमटले की मग ती पावलं समजून म्हणायचं आता हा त्या जन्माला गेला. आता खरं खोटं काय ते पण ते गणित. पण असं नाही होत. जीव ते यमदूत या देहातून बाहेर काढून सोडतात, काढतात ज्याच्यातून सोडतात बाजूला, निघून जातात. ते त्यांना माहिती आहे हे कुठंच जाणार नाही. का? बाहेर आता आपलं विश्व किती आहे? मग काय, आपण नेहमी लातूरला जातो, इथली मंडळी चाकूरला जात असेल, चाकूरातले खडानखडा माहिती असणारा एक माणूस आहे का कोणी या गावात? सगळी माहिती असणारा नाही. लातूरातले रोज लातूरला जाते. अण्णा तर आमचे रोज त्या दुकानात बसतात. सोन्याचं दुकान, सोन्या नावाच्या पोराचं नाही, खरं खरं सोन्याचं. सोन्याचं दुकान रोज बसतात जाऊन. काय काय माहिती आहे जर विचारलं, अण्णा एकच म्हणतील, ज्या रस्त्याला गर्दी कमी आहे ती रस्ता मला माहीत. का? गाडी, गर्दीत गाडी मला चालवायला येत नाही. लातूरातलं बाकी काही माहीत नाही बुवा, आपण काही कुठे फिरत नाही. आता जे फिरणारे आहेत, आम्ही पंढरपुरात राहतो, बरेच उपनगर वगैरे झालेले आहेत. 1000 वेळा आपण मंदिराकडे जातो आणि येतो त्या बोळातून, 1000 वेळा. त्या गल्लीचं आणखीन मला नाव माहीत नाही. आणि एकाने विचारलं ती उमदी गल्ली कुठं आहे? मला नाही बा माहीत. अहो म्हणले मंदिराच्या जवळ आहे. म्हणलं थांब चौकशी करतो. दोघा तिघांना उमदी गल्ली, ती म्हणले अहो महाराज रोज जाता की? म्हणलं कुठं? आणि मग तिने खरं सांगितलं. म्हणलं हां ती उमदी गल्ली. संबंध नाही काही. म्हणजे आपलं विश्व मर्यादित आहे. या देहातून बाहेर पडल्यानंतर ब्रह्मांड सगळं दिसायला लागतं. दृष्टी व्यापक बनते. आणि एवढं विश्वासमोर दिसायला लागल्यानंतरच लक्षात येत नाही कुठं जायचं ते. त्यामुळं तो जीव जागेवर राहतो. थोडं स्थिर सावर झाल्यानंतर तिथून उठतो आणि घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजामध्ये वरच्या कोपऱ्यात चौकटीला बसून राहतो. उजव्या बसेल डाव्या बसेल, चौकटीला बसून राहतो. त्या दिवशी तो कुठं जात नाही. अंत्यविधी वगैरे झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी आपल्याकडं सावडायची पद्धत आहे. हा मॉप सगळा सावडायला निघाल्यानंतर त्यांच्यासोबत तो जिथं दहन दिलं तिथं जातो. लक्षात ठेवा, ज्या दगडाने ते गाडगं फोडलेलं असतं त्या गाडग्याचा तो आश्रय घेतो. त्यामुळे त्याला सांभाळून ठेवतात. त्याला काहीतरी नाव आहे बघा त्या गाडग्याला, काही त्या खापर दगडाला काहीतरी म्हणतात त्याला. त्याचा आश्रय घेतो आणि राहतो. ते गाडगं फोडलेला दगड फेकून देत नाहीत. ते म्हणतात त्याला सांभाळून ठेवा, हे पुन्हा लागतंय. ज्या त्या गोष्टीतले ज्ञानी पुरुष सत्पुरुष जिथं तिथं आहेत. ते सगळ्याला कळत नाही. ते ज्याची त्याची ती प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं. ते सांगतात हे सांभाळून ठेवा, हे टाकून देताल कुठं. त्याला माहीत नसते कुठं लागतं ते. ते आपलं सांभाळून ठेवा म्हणलं की ती फडकं ते दगड सांभाळून ठेवतात. लागतं कधी? पुन्हा पूजेला. 3ऱ्या दिवसापासून तो जीव त्या दगडाचा आश्रय घेऊन राहतो गोड जेवणापर्यंत. तोपर्यंत त्याला 2-3 वेळा नैवेद्य दाखवला जातो.
तिसऱ्या दिवसाचा नैवेद्य 10व्याचा 12व्याचा आणि गोड जेवणाचा. त्याला नैवेद्य दाखवला. ते अगदी अंगठ्या एवढा त्याचा आकार असतो, दृश्य नाही, निर्गुण असतं ते. पण ते नैवेद्य दाखवलं म्हणजे त्याला थोडीशी तृप्ती मिळते. त्याला किती लागतं? जेवढा बारका माणूस तेवढं जेवण कमी. जेवढा माणूस बारका तेवढा त्याचा आहार कमी. किती खातोस रे? लई जेवलो. किती? अर्धी चपाती. झालं ते जेवण. आता अंगठ्या एवढं म्हटल्यावर त्याला किती लागणार आहे? लगेच तृप्त होऊन जातं ते. आणि त्याच्यानंतर गोड जेवण झालं की ते यमदूत येतात आणि त्या जीवाला घेऊन जातात. मग जे आमचं कर्म आहे त्या कर्मानुसार तिथूनच भोगाची सुरुवात झाली. गोड जेवणापासूनच. सर्वसाधारण 351 दिवस लागतात त्याला यमपुरीला जायला. रोज 1000 मैल चालावं लागतं. पुण्यात्मा असेल चालल्याचा त्रास होत नाही. पापात्मा असेल तर पावला पावलाला त्रास होतो. तुम्ही म्हणाल मग ते निर्गुण असतं, त्याला दुःख कसलं? त्याला शरीर मिळतं. ते शरीरही आपल्याला दृश्य नसतं, पण त्या शरीराच्या माध्यमातून त्याला सुख किंवा दुःख ते यमदूत देतात. भरपूर पुण्य केलेलं असेल त्याला पालखी आहे जायला, ते चालतात, पण याला पालखीत बसवतात. आणि पाप केलेलं असेल त्याला ओढत नेतात. बरं, रस्ता तरी चांगला आहे का पापी माणसाला? ओढीती काटवना सोयी अग्निस्तंभ बाही कवटाळे भीती. अत्यंत त्रास देतात ते. जेवढा त्रास देता येईल तेवढा यमपुरीला जाईपर्यंत. त्याला विश्रांती कधी? 351 दिवसामध्ये. आपल्याकडं अलीकडं पद्धत सुरू झाली, अगोदर नव्हती. महिन्याला त्या माणसाच्या नावाने एक माणूस जेवायला घालायचा. स्त्री गेली असेल स्त्री जेवायला घालायची, पुरुष गेला असेल पुरुष जेवायला घालायचा. तो जेवायला बसलेला मनुष्य जेवण करून त्या जागेवरून बाजूला सरकेपर्यंत त्याला विश्रांती. आणि तो इथं जेवला की त्याला तेवढ्यापती तृप्ती तिथे मिळते. बरं का? काही मूर्ख माणसं म्हणतात इथं लोकांना जेव घातल्यावर आपल्या बापाला तिथं मिळतं. मिळतं रे बाबा. हवाला माहिती आहे का तुम्हाला? हवाला नाही का? माहीत नाही. आपलं कोणी परदेशात नाहीच. आणि जे आहे ते 2 नंबरवाले नाहीत, 1 नंबरवाले आहेत. तो हवाला असा असतो, तिथं पैसे आपण दिले की आपल्याला ते इथं मिळतात. त्याचं नाव हवाला. नामदेवरायाच्या काळामध्ये पेठ्या राहायच्या, तशा पेठी. त्या पेठीत पैसे दिले की तो मनुष्य जिथं जाणार असेल तिथं त्याला ते पैसे मिळायचे. त्यांची त्याची लिंक असायची. तीच आता त्याचं नाव हवाला आहे. आणि दुसरं जर पाहिलं, आपण तिथं बँकेत पैसे टाकले आपल्या अकाउंटला की आता नाही का, सध्या मोदी काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यापासून आपल्याला जे काही पैसे यायचे आपल्या आपल्या अकाउंटला येतात. टाकले कुठून? दिल्लीतून. आले कुठं? नळेगावला. नळेगावच बँक आहे घेतली. आले कुठं? नळेगाव. त्यांना काय माहीत नळेगाव? त्यांना सगळं माहीत आहे. तसंच आपण इथं जेवायला घातलं की त्याचा अंश त्या जीवाला मिळतो. तेवढीच त्याला विश्रांती. आणि तिथं जाण्याचा त्याचा दिवस म्हणजे वर्षश्राद्धाचा. वर्षश्राद्धा दिवशी दुपारी आम्ही त्याच्या नावाने अन्नदान केलं, त्याला नैवेद्य दाखवला म्हणजे मग त्याला ती शेवटची तृप्ती मिळते. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या पाप पुण्याचा हिशोब केला जातो. त्याच्यात आणखीन एक बरं का, मृत्यूपूर्वी एक 5-10 सेकंद त्या जीवाला ते बाहेर काढतात. आणि त्यानं जे केलेलं आहे ना कर्म, ते त्याला दाखवून परत आणतात आणि परत त्या देहात घालतात. आणि मग ती घाबरतं. वाईट कर्म केलं असेल, भीती वाटायला लागते. अरे आपण एवढं वाईट केलेलं आहे, आता आपल्याला काय होईल? मृत्यूच्या अगोदर एक 5-10 मिनिटातला हा खेळ आहे सगळा. त्याला ते आरसा दाखवल्यासारखं दाखवतात, बघ ही तू दिवे लावलेले आहेत आणि ह्याचा भोग तुला भोगायचा आहे. आणि नंतर तिथं गेल्यानंतर पुन्हा मग ते पाप पुण्याचा हिशोब. आणि त्या अनुषंगाने वर्षश्राद्धा दिवशी मग त्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात होते. मग कुठल्या योनीमध्ये त्याला घालायचं,
माणसाच्या योनीत घालायचं का देव योनीत घालायचं का पशु योनीत घालायचं हा त्याचा विचार वर्ष श्राद्धा दिवशीचा. लक्षात आलं का? म्हणजे त्या अनुषंगाने पाप पुण्य. आता मी कुठून हे सांगायला लागलो, आपल्या देहामध्ये आपल्याला जे काही आपण कर्म करतो त्याची नोंद आहे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत सुख आणि दुःख आहे. इथं जर दुःख भोगायला मिळायला लागले, आपल्याला इथं सुख कसं मिळेल? कडुलिंबाचं झाड लावलं आणि आंब्याची वाट बघायला लागला, मिळतील? अरे ते कडुलिंबाचं आहे रे, त्याला आंबे येणार नाहीत, त्याला कडुलिंबुळ्याच लागणार. लिंबुळी पिकल्यावर सुद्धा कडू लागते. लोक म्हणतात गोड आहे, हो लिंबुळी गोड असते. ते आपण मधून येत नाही का आप्पा, तिथं ते गोड लिंब आहे. गोड म्हणजे काय? साखरेसारखं गोड आहे काय? ते गोड म्हणजे इतर जी लिंबाची झाडं कडू आहेत त्यापेक्षा त्याचा कडूपणा कमी. ते म्हणतात तुकाराम महाराजांच्या पालखीची दांडी लागली होती काय, ती भूतानी पालखी आणली होती काय एवढ्यावर दांडी लागायला? अहो परस केला तरी ते हाताला येत नाही. आता ती फांदीच तोडली त्यांनी, परस केला तरी ते हाताला न येणारी फांदी. लोक म्हणायची दांडी लागली तुकाराम महाराजांनी. पण ते काय असतं, भावनिक होऊन ज्यावेळेस एखादा मनुष्य बोलत असेल त्यावेळेस त्याला क्रॉस करायचं नसतं का? तो कारण नसताना दुखावला जातो. मग आम्ही म्हणायचं होय खरं लागली असेल, बघायचं कुठं वरी लागली असेल तेवढ्या वरी लागती. पण काही कारण असेल, कडवटपणा त्याचा थोडासा कमी, पण शेवटी कडुलिंब असती. इथं सगळीच जर दुःख असतील तर सुखाची अपेक्षा करून उपयोग आहे का? नाही बाबा, इथं सगळी फक्त आणि फक्त दुःखच आहेत, इथं सुख मिळणार नाही. जर सुखच पाहिजे असेल, या दुःखातून जर मुक्ती पाहिजे असेल तर काय करा? मी केलं ते करा. अंगी अवघेच व्यसने दुःख आहेत, पण या दुःखामधून आम्ही मात्र मुक्त झालो. कसे मुक्त झालो? महाराजांनी सांगितलं नामचिंतनाच्या माध्यमातून. बरं का, कीर्तन म्हणजे
हे आपण करतो हे कीर्तन त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी कीर्तन हे केले. वारकरी संप्रदायामध्ये या कीर्तनाची पद्धती नामदेवरायांनी सुरू केली. त्याच्या अगोदर असं कीर्तन नव्हतं. नारदी कीर्तन, बुवानी मध्ये उभं राहायचं, बाकी सगळे बसलेले. त्यांनी एक कथानक लावलं की त्याच्यावरती पद बिद फार गमतीशीर असतं. ते मी बऱ्याचदा ऐकलं आळंदीला असताना. एक ते चपटा टाळ असतो, त्यानं ते असा वाजवायचा, कधी चिपळ्या वाजवायच्या, अगदी गुंगून सोडतात माणसं, तास दीड तास अगदी मस्त चालतं. ते नारदी कीर्तन, त्यालाच हरिदासी कीर्तन आहे म्हणतात. पण हे कीर्तन नामदेवरायांनी पुंडलिकरायासमोर वाळवंटामध्ये सुरू केलं आणि तेव्हापासून ही पद्धती चालत आली. तुकोबारायांनी हे कीर्तन केले. पण इथं कीर्तन हा जो शब्द आहे ना, हा हे कीर्तन या अनुषंगाने नाही. कीर्तन म्हणजे नामचिंतन. आम्ही या कीर्तनेश्वर आम्ही नामचिंतन केलं. नामचिंतनामुळं आम्हाला या दुःखाची जाणीवही झाली नाही. बरं का, देहाला होणारी दुःख शुद्धीवर असल्यावर होतात का बेशुद्ध असल्यावर? तर मोठमोठी ऑपरेशन केली जातात. त्यावेळेस मनुष्य त्याला भूल देतात, इंजेक्शन देतात, भूल देतात. ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा तो अर्ध्या तासाने पाऊण तासाने, मोठं ऑपरेशन झालं तर 2-2, 3-3 तास तो बेशुद्ध राहतो. हळूहळू मग तो शुद्धीवर येतो. आणि शुद्धीवर आल्यानंतर मग त्रास होत असेल तर मग इवळायला लागतो. ऑपरेशन करताना नाही का बरं? त्याची जाणीव त्या डॉक्टरांनी इंजेक्शनच्या माध्यमातून संपवलेली असते. बरं का. किंवा नात्र्याने उदाहरण एक दिलं. पिणारी माणसं असतात. पिणारी म्हटलं की कळतं. पिणारी माणसं असतात. एखादा जबरदस्त वजनदार मनुष्य, गावामध्ये सगळं गाव त्याला मानणारं, चुकीच्या संगतीमध्ये गेला, प्यायला शिकला. घरातून निघताना अगदी कडक इस्त्रीचे कपडे घालून निघायचा रुबाबात, आणि परत येताना त्याला रस्ता पुरायचा नाही. एक दिवस तो गटरीच्या कडेला पडला. त्याच्या बापाला राग आला. रागामध्ये त्यानं येऊन त्याच्या 2-3 मस्कडात मारल्या, 2 लाथा घातल्या, 5-50 शिव्या दिल्या. गावातले म्हणू लागले, अहो कशाला मारताय, चुकीची संगत लागल्यामुळं हे पोरगं वाया गेलं. बाप म्हणतो मरू द्या येतच त्याला, कोणी घराकडे आणू नका. एवढं केलं त्याला. त्यानं प्रतिकार केला नाही. पुन्हा थोड्या वेळाने आणखीन थोडासा शुद्धीवर आला की निघाला मस्त, अगदी गाणे म्हणत, डुलत. मारल्याचं दुःख आहे का? शिव्या दिल्या त्याचं दुःख आहे का? नाही. मग एवढ्या आनंदात गाणे कसा म्हणतो? तिची बाई त्याच्या पोटात गेली की नाही, त्याच्या आनंदावर आहे. नाथराय सांगतात, मी सांगत नाही. जो मोले मदिरा पिये तो मदिरानंदे नाचे गाय. बरं का. पैसे देऊन ज्यानं मदिरा पिली तो त्या मदिरेच्या आनंदामध्ये नाचतो, गातो, उड्या मारतो. नाही का. ते एकदा तर ते राजाची मिरवणूक निघाली होती आणि असा पिलेला मनुष्य रस्त्याच्या कडेला उभा होता. अगोदर तो रस्त्यात पडला होता. ते पुढं असतात ना लोक, त्या सगळ्यांनी उचललं त्याला कडेला नेऊन बसवलं. ते भीतीच्या आधारानं उभं राहिलं आणि ते हत्तीची मिरवणूक आली की जवळ आल्यानंतर ती मोठ्यानं ओरडलं, ए हत्तीवर बसणाऱ्या, तुझ्या हत्तीची तुझ्या सगळी किंमत काय मला सांग, लगेच खरेदी करतो. राजानं पाहिलं, त्याला आश्चर्य वाटलं, एवढी श्रीमंत माणसं आपल्या राज्यात आहेत. त्यानं प्रधानाला बोलवलं, म्हटलं एवढी श्रीमंत माणसं आपल्या आहेत. ते म्हटले असू द्या, सकाळी बघू म्हटले आपण, तुम्ही चला. सैनिकाला सांगितलं, याला उचला म्हणले मध्ये टाका. टाकलं त्याला लॉकअपमध्ये. सकाळपासून उतरली की त्याची. उतरल्यावर त्यानं बघितलं डोळे उघडून, तर ते काही देत
मग त्या शिपायाला हाक मारल्यावर मला कशा पाय आणले म्हणलं, मी कोणालाच काही म्हणायला नाही. प्रधानजी आल्यावर सांगतील म्हणले तुला. प्रधानजी त्यांना माहीत होता ही कधी शान होणार आहे ती. त्यांनी सांगितलं ती शुद्धीवर आला म्हणजे त्याला घेऊन या म्हटले दरबारात. आणलं दरबारात. आणल्यानंतर प्रधानाने सांगितलं, महाराज हाच माणूस होता बघा रात्री, अंबारी हत्ती सगड तुम्हाला विकत घ्यायला निघालेला. राजाला आनंद वाटला की वा 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 एवढी माणसं आपल्या राज्यात आहेत. पण राजा तिथं काय बोलला नाही. प्रधानाने खोनवलं, थोडं थांबा म्हटले, तुम्ही बोलू नका. मग त्याला सांगितलं, का रे तू हत्ती अंबारी राजा सगळंच विकत घ्यायला निघाला होतास, सांग म्हणले केवढ्याला घेतोस. त्यानं प्रधानाकडं पाहिलं, राजाकडं पाहिलं, हात जोडले आणि म्हणला, खरं सांगू का, विकत घेणारी होती ती रात्रीच गेली म्हणला. कशाच्या बळावर? ती पोटात होती का नाही त्याच्या बळावर. आता काही नाही. ती म्हणला पिली होती म्हणला ती उधारीवर, त्याचे पैसे द्यायचे राहिले 2 महिन्याचे. काय गमते असतात, पिणाऱ्याला ते दारूवाले सुद्धा उधार देतात 2-2, 3-3 महिने, आणि ती एवढे प्रामाणिक असतात, पैसे आले की आधी त्याला नेऊन देतात. त्याच्या आनंदामध्ये तो नाचतो, गातो, उड्या मारतो. आता मदिरा अत्यंत वाईट पदार्थापासून बनवलेली अत्यंत घाणेरडी ते पेय आहे. माणूस जवळून चालला, आज सकाळीच ती बब्या नाही का आषाढी वारीला येते, ती काहीतरी करायला म्हणून आला होता तिथं, आणि मी तिथं वॉश बेसिनपाशी उभा होतो आणि ती माझ्या जवळून गेलं. सकाळची वेळ 7:30-8 वाजले असतील. वास आला. वास आल्यानंतर मी म्हटलं, बब्या एवढ्या सकाळी होईल. ती पोरगं माझ्यापाशी उभं होतं चंदूचं. ती म्हणला, मामा तिची रात्रीचीच उतरली नाही म्हणला. आणि म्हणला, नाही हो महाराज मी खरंच पेत नाव म्हणला कधी. म्हणलं, हे बघ काही वास असे असतात किती झाकून ठेवा म्हणलं, ती कुणाला लोकाला आल्याशिवाय राहतच नाही, आणि आमचे नाकं ह्या बाबतीतले तयार असतात म्हटलं, पटकन येतंय. त्याच्या आनंदामध्ये तो राहतो. नाथराय पुढे सांगतात, जेने ब्रह्मानंदो सेवेला आहे तो केवतार आहे अवरला. ज्याने भगवान परमात्म्याचा आनंद प्राप्त करून घेतलेला आहे तो किती आनंदात असेल, तो किती नाचत असेल हो त्या आनंदामध्ये. आणि आनंदात जर नाचू लागला मनुष्य तर त्याला शरीराला झालेली दुःख कळत नाहीत. भगवान नामचिंतनाचा आनंद हा उच्च आनंद आहे बरं का. महाराज सांगतात, भगवंताचा आनंद एवढा श्रेष्ठ आहे, नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आला अशी आकारा अमुच्या चाडा, तुका म्हणे विडा भक्तीच्या. आनंद तिथीचा मुकया शिवाच्या, मुकया शिवाच्या, आनंद तिथीचा मुकया शिवाच्या. ऐकती कानी रे, रे ऐकती कानी रे, ऐकती कानी रे. आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय. तुका म्हणे व्रत होती तरणे रे, 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 तुका म्हणे तुका म्हणे व्रत तरणे रे, तुका म्हणे व्रत होती तरणे रे, तुका म्हणे व्रत तरणे रे, तरणे रे, तरणे रे, तरणे रे, तरणे रे, तरणे रे. घरी जाऊ रे
कधी नवे सण नाचत जाऊ पंढरी रखुमाई पाहू नाचत पंढरी जाऊ रे गिळ्या रखुमाई पाहू रे नाचत पंढरी जाऊ रे विठ्ठल रखुमाई पाहू रे तेथीचा मुखिया शिवाच्या पहिली ऐकती काळी रे आनंद तेथीचा मुकया सेवाचा पहिली ऐकते कानी पांगळ्याची डोळे पांगळाचे पाय तुका मने व्रत होती तर तुका मने व्रत होती तर रखुमाई पाहू रे नाचत रखुमाई पाहू रे विठ्ठल रखुमाई पाहू रे आनंद तिथीचा मुकया शिवाच्या बहिरे ऐकती कानी रे आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे तिथला आनंद आहे तिथला म्हणजे कुठल्या तरी एखाद्या स्थानावरचा नाही हा नामचिंतनातला आनंद आहे आणि या नामचिंतनाच्या आनंदामध्ये मुकी माणसं बोलायला लागतात तसं तर या जिभेने बोललेली माणसं भरपूर आहेत आजही आपल्याकडे ते संजू येतो बघा त्याला काहीच येत नव्हतं दिंडीत चालत येतो वर्षाला काहीच येत नव्हतं त्याला पण रामकृष्ण हरी म्हणायला शिकला आपला पोपट तसाच राहिला त्याचं नावच पोपट आहे ही वाचा तर आहे पण आतल्या आत भगवन नामचिंतन ते करायला लागतात भगवंताशी संवाद साधायला लागतात एवढी ताकद नामचिंतनामध्ये आहे बहिऱ्या माणसाला अंतर्नाद एक असतो कानात बोटे घालून बघा दन 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 वास्तमध्ये हा जो नाद आहे बाहेरचा वेगळा तो अंतर्नाद तो बहिऱ्या माणसाला सुद्धा ऐकायला येतो भगवान परमात्म्याच्या चिंतनाचा आतला जो नाद आहे तो ऐकायला येतो आंधळ्या माणसाला भगवंताच्या रूपाचा साक्षात्कार होतो पांगडी माणसं सुद्धा चालायला लागतात ही नामचिंतनातली ताकद आहे म्हातारी नाचतात हो तिकडं इथं नाचनात तर निव नाचनात गोबारली तिकडं म्हातारी सुद्धा नाचायला लागतात ही नामचिंतनाची ताकद आहे आणि ते नामचिंतन सगळी दुःख विसरायला लावतं महाराज तुकोबाराय म्हणतात या नामचिंतनाच्या बळावरती आम्ही या सर्व दुःखामधून मुक्त झालो आमच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यामुळं सगळं जग सोहळं झालं झाले त्रिभुवन आता हे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे आता हे
विठोबा रखुमाई
संसाराची अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने मुक्त
शुद्ध झालो आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम होऊन सांडेली. महाराज सांगतात संसार म्हणजे जन्म मृत्यूरूपी मागं लागलेला. या ध्येयाशी आम्ही एकरूप झालो की फक्त दुःख भोगावे लागतात. जर या दुःखापासून जर मुक्ती पाहिजे असेल तर भगवंताचं सतत चिंतन करावं. चिंतनामध्ये सातत्य असलं पाहिजे. आम्ही चिंतन करतो पण आमचं चिंतन सवडीनुसार आहे. सकाळी आंघोळ करताना हरिपाठ म्हटला, वेळेनुसार ज्ञानेश्वरी वाचली, एखादं पान किंवा 2 अभंग गाथ्यातली वाचले, आमचं चिंतन झालं. कुणी 2 वेळा हरिपाठ म्हणतं, संध्याकाळी हरिपाठ म्हणतात काही मंडळी. काही मंडळी पंचपदी करतात, एकटं असलं तरी आपलं 5 अभंग होत नाही म्हणायचे. याच्या पुढं आमची गाडी जात नाही. त्याच्या पुढं काही असतील, पहाटे एकटंच उठून का होत नाही पण काकडा म्हणणार. नसल्यापेक्षा 1000 पटीने हे चांगलं आहे. काहीच करत नाही ना, त्यापेक्षा हे खूप चांगलं आहे. पण त्याच्या पुढं गेलं पाहिजे. शाळेमध्ये जाणारा विद्यार्थी प्रत्येक वर्षाला पुढच्या वर्गात जात राहायला पाहिजे. एकाच वर्गामध्ये जर 4-5 वर्ष राहिला तर बाप म्हणतो आता चल म्हशी राखायला, आता तू काही शाळा शिकत नाही. आणि जर चांगल्या मार्काने पास होऊ लागला तर बाप तो म्हणतो काय तुला पैसे लागतील, शिकायचं तेवढं शिक. चांगल्या मार्काने पास होत गेलं पाहिजे. नुसतं पास व्हायचं नाही, चांगल्या मार्काने. 35% सगळीच आहेत. किमान 75-80च्या पुढं जर स्कोर राहिला त्याचा कुठं तरी फायदा होतो. आता तरी एवढी स्पर्धा आहे शिक्षणामध्ये, 95%च्या पुढंच. त्याच्या अलीकडच्याला सहसा विचारात घेत नाहीत. शिक्षणाचं झालं. आमच्यात स्पर्धा नाही का भजनात? म्हणजे या भजनात आहे, हा मुद्दा वेगळा. कोण किती ताना मारतोय त्याच्यावर त्याचं गुणवत्ता ठरवली जाते. हे गायकीचं भजन झालं. वारकरी भजन तुम्हाला गंमत सांगू का, गायकीचं भजन जास्त वेळ गायला लागलं की ऐकणाऱ्याला झोप आणतं. लोक कंटाळतात, म्हणतात दोघंच आरडाले चला. पण वारकरी भजन सामान्याला गोड वाटतं. वारकरी चाली म्हणणाऱ्या आता 50% चाली शनिमाच्याच झाल्यात. कणवी चाल म्हणले की बावलो मला खून होतो. आता असं करून मला काय कळणार आहे, पण ते खून होतो शनिमातले. बघा मूळच्या ज्या वारकरी चाली आहेत, आता अण्णांनी चाल म्हटली मूळची वारकरी चाल, अशा चाली म्हटले की ऐकणाऱ्याला बरं वाटतं. पण ह्या भजनाबरोबरच नामचिंतन सतत जर केलं तर सगळी दुःख आपोआप वजा होतात. आणि त्याच्या दृष्टीने महाराज तुकोबाराय म्हणतात त्रिभुवन सोवळं झालं. सोवळं झालं म्हणजे काय? पवित्र झालं. पवित्र का झालं? अरे अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याचा जर साक्षात्कार झाला तर अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. दृष्टीच्या माध्यमातून त्याला सगळीकडं परमात्मा दिसायला लागतो. माऊली ज्ञानोबाराय सांगतात ना, जी जी भेटे भूत ती ती माणी जी भगवंत, हा भक्तियोगो निश्चित जाण. सर्वोच्च स्थान भक्तीतलं, हे भक्तीतलं सर्वोच्च स्थान. काही जरी समोर आलं भगवंताच्या रूपामध्ये दिसलं पाहिजे. बरं का, एक तुकोबाराच्या चरित्रात आलेला एक संदर्भ की तुमच्या समोर ठेवून जातो. महाराजाला तहान लागली. गाव तिथं चांडाळ चौकडी ठरलेली असते. वारकऱ्याची महाराजाची चेष्टा करणारी माणसं सरासरी प्रत्येक गावात आहेत. आता काही गावामध्ये आपल्या आपल्या महाराजाची करीत नसतील, पण दुसऱ्या महाराजाला काहीतरी म्हणल्याशिवाय राहणार नाहीत. महाराजाला तोंडावर म्हणायचे नाहीत, पण मागे मोरी तरी काहीतरी त्याची चेष्टा केल्याशिवाय राहणार नाहीत. आता ते आपला महाराज आणि लोकाचा महाराज ही एक मध्ये घुसलंय. ती महिन्याची वारी चालत जात असताना ती चांडाळ चौकडी गावाच्या बाहेर बसली होती.
महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हटलं का रे पाणी प्यायला मिळेल का इथं कुठं. त्या गावाच्या वरच्या बाजूला जुनाट अशी एक बारव बांधलेली होती आणि ते झपाटलेली होती. तिथं भूत राहायचं त्या बारवेमध्ये. तिथं कोणी जात नव्हतं कारण मध्ये गेले की त्या माणसाला ते वरच येऊ द्यायचं नाही. त्यांनी सांगितलं महाराज कुणाच्या तरी घरी पाणी पिण्यापेक्षा तुम्ही वारकरी का म्हटले हो पंढरपूरला गेलता हो मग तुमच्यासारख्या वारकऱ्यांनी कुणाच्या तरी घरचं पाणी पिण्यापेक्षा तिथं जा. एवढं सुंदर पाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाणी पिल्यासारखं वाटेल म्हटले. ठीक आहे म्हटले. महाराज गेले. बाहेरच्या बाजूला वेणा काढून ठेवला, चिपळ्या ठेवल्या, फेटा उपरणं ठेवलं, आतमध्ये गेले. पाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत सुंदर होतं, थंडगार अगदी गोड पाणी. हातपाय धुतले, छानपैकी पाणी पिलं. थोडंसं तिथंच आतमध्ये त्या भिंतीच्या सावलीला बसले. पुन्हा एकदा पाणी पिले आणि परत निघाले. आता त्या भूताचं काय होतं ते आतमध्ये जाताना काही करायचं नाही, गुपचूप जाऊ द्यायचं आणि बाहेर निघायला लागलं की ते पायरीवर येऊन बसायचं. असं तो चित्रविचित्र आकार पाहिला की माणूस घाबरून मरायचा. महाराज परत फिरले आणि निघाले. आता खाली बघून पायऱ्या चढत होते पण अचानक त्यांचं वरच्या पायरीवर लक्ष गेलं. ते विचित्र असे पाय दिसले महाराजांना. त्यांनी नजर वर केली तरी भूत बसलेलं, चित्रविचित्र आकार असा. त्यांनी त्याच्याकडे पाहिलं. महाराज त्याला घाबरले नाहीत, त्याच्याकडे पाहिलं आणि मग म्हटले देवा विठ्ठला तुझी सगळी रूपं पाहिली म्हटले पण हेच रूप पाहायचं राहिलं होतं. भूत कशाला मारायला बसल तिथं. अरे भूत जरी समोर आलं तरी महाराजांच्या नजरेमध्ये तो देव दिसला. त्याचं कारण काय, अंतःकरण भगवान परमात्म्याने व्यापलेलं होतं. ब्रह्मांड सगळं भगवानमय झालं आणि सगळंच भगवानमय झाल्यामुळं विषमता नष्ट झाली. तसं भगवंताचं जर स्वरूप आपण पाहिलं त्याचं वर्णन आलेलं आहे. भगवान परमात्मा कसा उभा आहे, समचरण समदृष्टी नाही का, समचरण सरोजम चांद्र नीलांबदाभम जगन्नीत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुळशी माला कंधनम कंज नेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी नाही का. भगवंताचं स्वरूप कसं आहे तटस्थ लक्षण म्हटलं गेलं याला. समचरण समदृष्टी समत्वम योग उच्यते. योगाचं एक लक्षण असं केलेलं आहे म्हणजे सगळ्याविषयी समान बुद्धी असली पाहिजे. ते वृत्ती निर्माण होण्यासाठी भगवंताचं अधिष्ठान वृत्तीमध्ये निर्माण झालं पाहिजे. मग सगळे सारखे वाटायला लागतात, सगळे भगवंताची रूपं वाटायला लागतात. आता सगळीच भगवंताची रूपं वाटायला लागल्यामुळे विषमता आपोआपच नाहीशी होत. विषमधून सांडलेली बरं का वृत्ती भगवानमय बनली. भगवान परमात्म्याचा आनंद वृत्तीला मिळू लागला. आता भगवंताचा आनंद मिळाल्यानंतर इतर आनंद सगळे आपोआप बाजूला सरकतात बरं का. भगवंताचा आनंद कसा आहे, हा आनंद कधीही नष्ट न होणार आहे. शाश्वत आनंद म्हणजे भगवान परमात्म्याचा आहे. त्यालाच गवळणीच्या भाषेमध्ये महाराज सांगतात नित्य आनंदा पुढे आनंद तो कोण. नित्य अनित्य नाही. बाकी कसं आहे अनित्य आहे. अनित्य वस्तूपासून मिळणारा आनंद सुद्धा अनित्य असतो. अशाश्वत वस्तू आहेत सगळ्या. आनंदही अशाश्वत. मुळामध्ये कुठल्याही वस्तूमध्ये आनंद देण्याची क्षमता नाही. विस्तारपूर्वक आपल्याकडे सांगायला वेळही नाही. एवढं आपल्यासाठी पुरेसं आहे. आपण सगळे सुज्ञ आहात त्यामुळे एवढं पुरेसं आहे. शाश्वत वस्तूपासून मिळणारा आनंद हा शाश्वत असतो. भगवान परमात्मा शाश्वत आहे, अविनाशी आहे. भक्ताला शाश्वत अविनाशी अशा प्रकारचा आनंद देतो. तो आनंद नित्य राहतो. तो आनंद एकदा मिळू लागला म्हणजे वृत्ती भगवनमय बनली. महाराज तुकोबाराय म्हटले अरे शरीराने आम्ही कुठेही असो पण वृत्तीनं भगवान परमात्म्याच्या आनंदात एकरूप झालो म्हणजे भगवनमय झालो. त्यालाच ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखीजे तोंड विटाळाचे. सतत भगवंताच्या चिंतनात राहिल्यामुळं आमच्या जीवनामधून विटाळ हद्दपार झाला. तसा विचार केला झालं की आता 5-10 मिनिटासाठी कशाला. तसा जर विचार केला
तर शरीर विटाळामधून निर्माण झालेलं, सगळा शरीराचा साचाच विटाळातला आहे. हे जन्माला आलं विटाळ, हे मेलं विटाळ, जन्माला आलं वृद्धीचा विटाळ पाळावा लागतो, आणि हे मेलं की मृत्यूचा विटाळ पाळावा लागतो. त्याची निर्मिती विटाळात आहे, त्याचा शेवट विटाळात आहे. ते शरीर पवित्र करण्याची ताकद नामचिंतनामध्ये आहे. त्या अनुषंगाने न दिखेजी तोंड विटाळाचे. महाराज म्हणतात आम्ही कुठेही असलो, हे बघा, एकांतात बसून लोकांतातला आनंद घेण्याची क्षमता नामचिंतन करणाऱ्याकडे निर्माण झाली पाहिजे, म्हणजे आपल्याकडे निर्माण झाली पाहिजे. आपण नामचिंतन करतो की नाही? मी म्हणतो कमी जास्त करत असेल. सगळेच पोरं काही महाराष्ट्रात देशात एक नंबरला येत नसतात. खालून जरी एक नंबरला आला तरी एकच नंबर आहे की नाही? लक्षात येतं का? 35% पास झाला, त्याच्या खालचे मार्क कुणालाच नाहीत, म्हणजे खालून एक नंबरला आहे की नाही तो, आणि वरून एक नंबरला. अरे वरला असला का आणि खाल्ला असला का, नंबर जाऊ द्यायचा नाही. म्हणजे आपण कुठेही असलो तरी आपापल्या पद्धतीने चिंतन चालू आहे, म्हणजे आपण नामचिंतन करतो. नामचिंतन करत असताना समोर कितीही मोठा बँड लावला, कसेही चित्रविचित्र गाणे जरी त्याच्यावरती लावलेले असले तरी आमचा हरिपाठ चुकला नाही पाहिजे एकटं म्हणत असताना. आणि हरिपाठ जर पुढं मागं व्हायला लागला ना तर मग गोंधळ झाला, मग आपली एकाग्रता भंग पावते. एकांतामध्ये एकाग्रता साधणं आणि लोकांतात एकांत साधून एकाग्रता साधणं फार कठीण आहे. काही लोकांना एकांतात बसवत नाही, माणसात येऊन बसतात. माणसं बाहेर असले आतमध्ये बसत नाहीत, मग बाहेर येऊन बसणार आणि तिथं बसून मग रामकृष्ण हरी मध्ये मन की, एकटं बसून मन की रामकृष्ण हरी म्हणायचं आहे ना. इथं यांच्या गप्पा चालल्यात, रामकृष्ण हरी म्हणत म्हणत त्यांच्या गप्पात कवा ही चालूच आहे. यांच्या गप्पात कधी सहभागी होतो त्यालाही कळत नाही. चिंतनही चालू आणि गप्पाही चालू. एकांतात एकांत साधणं हेही कठीण आहे आणि लोकांतात एकांत साधणं हेही कठीण आहे. पण तुकोबराय म्हणतात एकांतात तर एकांत आमचा आहेच, पण लोकांतात बसून एकांत साधण्याची कला आम्हाला प्राप्त झाली. या अनुषंगाने
तुका म्हणे आम्हा एकांताचा वास तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मरस सेवू सदा ब्रह्मरस सेवू सदा ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा आता हे सवळे झाले त्रिभुवन आता हे सवळे झाले त्रिभुवन ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन तुका म्हणे आम्हा एकांताचा वास तुका म्हणे आम्हा एकांताचा वास तुका म्हणे आम्हा एकांताचा तुका म्हणे आम्हा एकांताचा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास 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 मी ब्रह्मरस सेवू सदा ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा आता हे सवळे झाले त्रिभुवन आता हे सवळे झाले त्रिभुवन ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा ब्रह्मी ब्रह्मरस सेवू
सर्वकाल प्रेमे तूच आमचा पातापिता आणि कागोता माझा दोन पडी विसर बाह्य पेपर मधुरे भक्ती विनाया कामाने दासी सुखी राहायचे हे तुझ्या कीर्तनाचा जळती पापी पडती रोष शिव ब्रह्मण कुमार डोपाल अक्कलबा विश्वा विद्या बाधान हो ही संत मंडळी जवाराने राजा भाविकासी तुका म्हणे आता देव तुका